गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझा आवाज येतोय सगळ्यांना? ओके. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओके. थँक यू. पण Hello everyone. Thank you so much for joining this today's webinar. I'm Advocate Tanuja Jadhav, practicing lawyer and co-founder of a Courtroom Training Institute Pune. तुम्हा सर्वांचे आजच्या या वेबिनारमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या वेबिनारमध्ये आपण मास्टर ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट या आमच्या कोर्सबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी वेबिनार सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला आमच्या इन्स्टिट्यूट म्हणजेच अ कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि आजचे आपले जे स्पीकर आहेत ॲडव्होकेट राजेश कातोरे सर अँड ॲडव्होकेट प्रीती सिंग परदेसी मॅडम यांच्याबद्दलची थोडक्यात ओळख करून देऊ इच्छिते. मी आणि ॲडव्होकेट राजेश कातोरे सर यांनी एकत्र येऊन कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना केली. इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून प्रॅक्टिकल पद्धतीने कोर्टरूम ट्रेनिंगची आम्ही सुरुवात केली. जुलै 2022 मध्ये MMCC लॉ कॉलेज यांच्यासोबत सिव्हिल आणि क्रिमिनल या अतिशय महत्त्वाच्या विषयांवर आमच्या पहिल्या बॅचची सुरुवात झाली. मित्रांनो, कॉलेजमध्ये आपल्याला कायद्याचे ज्ञान तर मिळते, बरोबर? परंतु कोर्ट प्रोसिडिंग, अपिअरन्स बिफोर जज, तसेच आपल्या क्लायंटची केस कशी प्रेझेंट करावी, त्याला न्याय कसा मिळवून द्यावा, या या आणि अशा अनेक गोष्टींची आपल्याला माहितीच नसते. आणि मग आपण कोर्टातील लीगल प्रोसिडिंग समजून घेण्याकरता, ते नॉलेज मिळवण्याकरता आपल्या इंटर्नशिपची सुरुवात करतो. ज्युनियरशिप करत असताना, आपली इंटर्नशिप करत असताना आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. बऱ्याचदा पक्षकार आपल्याकडे येतो, परंतु आपल्याला कोर्ट प्रॅक्टिस माहीत नसल्या कारणामुळे त्याला लीगल रेमेडी किंवा लीगल ओपिनियन आपण देऊ शकत नाही. त्याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे लॅक ऑफ कोर्टरूम ट्रेनिंग. वकिली क्षेत्रात काम करत असताना विविध प्रकारच्या केसेस आपल्यासमोर येत असतात. त्यापैकी एक महत्त्वाची केस आणि ज्या केसेसचे प्रमाण आज आपल्या समाजात अधिक बघायला मिळते ते म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली केसेस कशा, कुठे आणि कधी फाईल करायच्या हे आपल्याला माहीतच नसते. अर्थात आम्ही सुद्धा या सगळ्या प्रोसेसमधून गेलेलो आहोत आणि म्हणूनच या इन्स्टिट्यूटची स्थापना करण्याचा विचार आम्ही केला. वेगवेगळ्या विषयांवर प्रॅक्टिकल पद्धतीने कोर्टरूम ट्रेनिंग, कोर्ट प्रोसिडिंग शिकवण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे, जेणेकरून त्याचा तुम्हाला सगळ्यांनाच लीगल करिअरमध्ये या ट्रेनिंगचा नक्कीच उपयोग होणार आहे. आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की क्रिमिनल ट्रायल अँड सिव्हिल लिटिगेशन या टॉपिकवर आमची तिसरी बॅच सुरू आहे. द मास्टर ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट या विषयावर आम्ही आमचा नवीन कोर्स तुमच्याकरता घेऊन येत आहोत. हा कोर्स ऑनलाईन पद्धतीने शिकवला जाणार आहे, सो तुम्हाला कुठेही न जाता घरूनच हा कोर्स शिकता येणार आहे. सो फ्रेंड्स, मी तुम्हा सर्वांचा आता अधिक वेळ न घेता आजचे आपले जे स्पीकर आहेत, पहिले स्पीकर ॲडव्होकेट राजेश कातोरे यांची तुम्हाला ओळख करून देते. सरांनी आपली प्रॅक्टिस 2007 पासून सुरू केली शिर्डीमधून. सर इज प्रॅक्टिसिंग इन बॉम्बे हायकोर्ट अँड ऑल्सो बेंच ॲट नागपूर, अहमदाबाद, औरंगाबाद हायकोर्ट डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट पुणे. Started practicing in criminal matters, various matters including criminal, civil, family, consumer, environmental matters before the National Green Tribunal, arbitration, High Court original side and appellate side also. Sir is appointed as a special public prosecutor by the state government through Home Ministry. Given lectures as a guest speaker in several programs, training programs held by SP Pune Rural Police to guide the police patrol of entire Maharashtra state in respect of the statutory duties, rights to the promoted police officer. He is also legal advisor of Maharashtra Gandhi Smarak Nidhi Pune in Gandhi Bhavan, deals with so many sensitive matters as a defense advocate, appear before Bombay High Court in many matters. In some of the notable matters are other scam appeals and read. Appear before Aurangabad High Court in PI in respect of sale of sugar factory. सो सरांचा असा 17 वर्षांचा कोर्ट एक्सपिरियन्स आहे आणि आपल्या या आजच्या वेबिनारमध्ये सर आपल्याला मार्गदर्शन करतील. मी आता सरांचे स्वागत करते आजच्या वेबिनारमध्ये. वेलकम सर.
Thank you, madam. Am I audible? Yes, sir. Thank you so much. So friends, actually, मॅडमनी आत्ताच सांगितलं what is the intention behind organizing of this webinar. So this webinar is particularly organized to give the information in respect of our course, which is going to be scheduled from the next Monday, that is 25th, I think. सो 25 पासून जो कोर्स आपल्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण सुरू करणार आहोत, त्या कोर्सच्या संदर्भात काही बऱ्याचशा शंका होत्या. बिकॉज की हा कोर्स घेण्याचा उद्देश काय होता, तर आपली ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जी आहे, कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्याचा उद्देश मॅडमनी आपल्याला समजावून सांगितला की फॉर्मेशन ऑफ दिस इन्स्टिट्यूट, द इंटेन्शन बिहाइंड दॅट. तर आता जर आपण बघितलं तर दोन जजमेंट्स मी आपल्याला सांगेल रिसेंटली. इनफॅक्ट ऍक्च्युली दी ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया, आता आपल्या ज्या सन्माननीय सरन्यायाधीश साहेबांनी शपथ घेतली, संजीव खन्ना साहेब, आणि खन्ना साहेबांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाला ज्यावेळेस त्यांचं सत्कार समारंभ झाला त्यावेळेस एक कन्सर्न व्यक्त केला की अरे नवीन जी काही पिढी आहे वकिलीमध्ये येणारी किंवा नवीन जे लॉ स्टुडंट्स आहेत, तर ते वकिली प्रोफेशन मध्ये यायला नाही म्हणतात, किंबहुना त्यांचा कल हा खूप कमी असतो. नेमका हा कल कमी का असतो मित्रांनो? आणि मी सुद्धा एक्सपिरियन्स केला. आय एम ऑल्सो फर्स्ट जनरेशन लॉयर. सो बऱ्याच डिफिकल्टी असतात, नाही असं नाही. वी शुड अंडरस्टँड द रिअलिटीज ऑफ द प्रोफेशन. अँड द ऑनरेबल चीफ जस्टिस रेजेस द कन्सर्न ओव्हर द likewise ki they are not willing to come in the court practice, rather they would like to go in the corporate or any other field. आणि अशाच पद्धतीने की नेमकं काय होतं, मग कुठं आपण प्रॅक्टिसकडे आपला कल न येण्याचा, जास्ती न होण्याचं कारण काय? नाउ येस, आपण प्रामाणिकपणे ऑनेस्टली कबूल केलं पाहिजे की फायनान्शियल सिक्युरिटी or the earning out of the profession is also important, one of the factor. आता होतं काय, and the waiting period to get the cases. आता होतं की मला ट्रॅडिशनली आय वेंट टू द सिनियर अँड डू द ज्युनियरशिप वर्क, किंवा मी तिथं त्यांच्याकडे शिकतो. आता बऱ्याचदा मित्रांनो आपण सगळेच ज्युनियरशिप केलेली आहे, आपण करतो, अजूनही आपण शिकतो आपल्या सन्माननीय सिनियर्स कडून, काही बघून, काही वाचून, काही त्यांच्या बरोबर राहून, काही केसेस हँडल करून. However, having said that, होतं असं की मग त्यामध्ये इफ आय एम विलिंग टू डू द सिव्हिल प्रॅक्टिस, इफ आय विलिंग टू डू द क्रिमिनल प्रॅक्टिस, आणि मग ऑर आय वॉन्टेड टू डू बिफोर द ऑनरेबल हायकोर्ट, देन अल्टिमेटली की मला प्रॅक्टिस अँड प्रोसिजर समजून घेताना असं तर होत नाही की मी प्रॅक्टिसला गेलो आणि प्रॅक्टिसला गेल्या गेल्या माझ्याकरता सुरुवातीपासूनच की आपल्याला अशी माहिती मिळाली की आज डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट दाखल झाली आणि ती शेवटपर्यंत मला त्याच्यामध्ये सगळीच प्रोसिजर आणि ही कळाली. सो आय एम जस्ट रीडिंग आउट, देअरफॉर आय शुड क्लिअर वन थिंग व्हेरी ऑनेस्टली, that today's webinar has been organized in order to give the information in respect of our course, which is going to be held from 25th. And that message has been circulated. कारण काय की आपण कोर्सची ज्या वेळेस आपण माहिती देण्याकरता त्याचं पॅम्पलेट प्रसिद्ध केलं, त्यावेळेस मुलांना हे माहित नव्हतं की अरे तुम्ही कोर्समध्ये नेमकं घेणार काय. काहींनी विचारलं डोमेस्टिक व्हायलन्स करता आम्हाला कशाला कोर्सची गरज आहे. डेफिनेटली नसेलही कदाचित. So it's your choice. However, having said that, so very respectfully I am submitting you that yes, entire practice and procedure so far as practical aspects in the domestic violence is concerned, that is going to be dealt in that particular course, because it is an exhaustive course, and exhaustive course of 10 hours on the domestic. Entire procedure will be covered. आपल्या दुसऱ्या ज्या स्पीकर आहेत सन्माननीय प्रीती परदेशी मॅडम, त्या आपल्याला याविषयी डिटेलमध्ये माहिती देणारच आहेत. सो सुरुवातीला व्हॉट इज द इंटेन्शन बिहाइंड द वेबिनार अँड ऑर्गनायझिंग दिस काइंड ऑफ कोर्सेस, जो आता आपला करंटचा कोर्स चालू आहे, मॅडमनी सांगितलं सिव्हिल लिटिगेशन अँड क्रिमिनल ट्रायल. तर असं होत नाही की एफ आय आर आपण गेल्यानंतर दाखल होते आणि मग आपल्याला
आपण सोडेपर्यंत आपल्याला कळतं की अरे जजमेंट झालं, मग याच्यात मी चार्ज पण शिकलो, स्टेटमेंट पण शिकलो, अँड त्यानंतर माझे 313 काय असतं ते पण कळालं, डिस्चार्ज पण कळाला. अशा बऱ्याच अंशी होत नाही. सो बेसिकली द इंटेन्शन बिहाइंड institution of this courtroom training institute is to provide a platform which can be based on the practical education. आणि या प्रॅक्टिकल एज्युकेशनच्या माध्यमातून आत्ताच आपण एक वेबिनार घेतला, दॅट फ्री वेबिनार वी ऑल्सो यूज टू ऑर्गनाइज. त्या वेबिनार मध्ये आपण FIR पासून तर प्रायव्हेट कंप्लेंट किंवा रिमांड पर्यंत आपण डील केलं. तर अशा अनेक गोष्टी आपण या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करत असतो. इन्स्टिट्यूटची वेबसाईट आहे, युट्यूबचं चॅनल आपल्याला मिळेल, त्याच पद्धतीने त्यावरही कोर्सेसची आणि इतर आपण काय काय करणार आहोत त्याची माहिती किंवा काय केलेलं आहे त्याची माहिती आपल्याला मिळेल. सो गिव्हिंग दिस प्रिलिमिनरी थॉट्स ऑन द इंटेन्शन ऑर्गनायझिंग दिस, तर त्यानंतर आमच्या निदर्शनास आलं की वेन वी वेअर डुईंग द सिव्हिल लिटिगेशन आणि क्रिमिनल ट्रायल, तर त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांचं किंवा वी ऑल आर स्टुडंट ऑफ लॉ, तर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये प्रॅक्टिकल अस्पेक्टच्या रिलेटेड खूप प्रॉब्लेम येतात. जसं आम्हाला कळत नाही की फॉर द रिकव्हरी ऑफ मेंटेनन्स वेदर इट इज डिझायरेबल और इट इज परमिटेड टू इश्यू NBW, नॉन बेलेबल वॉरंट काढलं जातं का. त्यानंतर सर आम्हाला कळत नाही की आम्हाला आता नोटीस आली आहे, मग आम्ही क्वॅशिंगला हायकोर्टात जावं की नेमकं आम्ही क्वॅशिंग किंवा आम्हाला दुसरे काही ऑप्शन्स अवेलेबल आहे का. बिकॉज लॉ चेंजेस, आपण म्हणतो की सोसायटी चेंजेस फास्टर दॅन लॉ, अँड लॉ ऑल्सो इव्हॉल्ड टाइम टू टाइम अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट्स. आणि 2005चा मित्रांनो हा कायदा आहे. आपण जर काही आकडे बघितले तर 1 जुलै 2022ला, म्हणजे त्याच्या अगोदरच एक सर्वे झाला. त्या सर्वेनुसार माहिती अशी समोर आली की जवळपास 4,70,000, म्हणजे जवळपास 4,72,000च्या आसपास डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस ज्या आहे त्या ऑल ओव्हर इंडिया पेंडिंग आहे, आणि महाराष्ट्राचा त्याच्यात दुसरा नंबर लागतो. So huge kind of, it is very unfortunate that yes, these kind of social issues or this kind of a violence happens in the society and the huge number of cases has been pending. But being a lawyer, we will have to deal with domestic violence, we will have to deal with 498A criminal cases, then we will have to deal with the other matrimonial disputes, that may be restitution of conjugal rights, that may be divorce petitions. सो ऑल वी विल हॅव टू डील. आणि त्यापैकी डोमेस्टिक व्हायलन्स हा कायदा 2005 साली आला, आणि 2005 साली इट वॉज द आउटकम ऑफ, असं म्हटलं जातं की युनायटेड नेशनची इरॅडिक्शन ऑफ डिस्क्रिमिनेशन फ्रॉम ऑल काइंड ऑफ व्हायलन्सेस अगेन्स्ट द वुमन, अशी जी 1989ला जी कन्व्हेन्शन झालं त्याचं ते आउटकम समजलं जातं. आणि 2005 साली हा कायदा आल्यानंतर स्टील सम ऑफ द प्रोव्हिजन्स आजही आपण त्या कायद्याचे, आपण म्हणजे की अपेक्स कोर्ट्स, ऑनरेबल हायकोर्ट, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट टुडे ऑल्सो इंटरप्रिटिंग द प्रोव्हिजन्स ऑफ द ऍक्ट, द लेजिस्लेशन, की हे कसं फॉर्म झालं आणि त्यानंतर आतापर्यंतची डेव्हलपमेंट आपण त्यामध्ये बघत आहोत. सो इन अँड ऑल व्हॉट आय वुड लाईक टू emphasize that ki yes, while doing the practice atta domestic violence or matrimonial dispute, and this is unfortunate but the sad reality of the society, increasing numbers of the cases, therefore we should have the knowledge, practical knowledge in respect of all these aspects. आणि म्हणूनच हा कोर्स आपण एक घेण्याचं ठरवलं, आणि हा कोर्स घेण्याचं ठरवल्यानंतर ज्यावेळेस आपण त्या संदर्भात माहिती द्यायला सुरुवात केली वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, त्यानंतर मुलांचे बरेच प्रश्न आले की ह्या कोर्समध्ये नेमकं आपले चॅप्टर्स काय असणार, सिलेबस काय असणार, आपण काय काय यामध्ये इन्क्लूड करणार, आणि काय काय अंतर्भूत करून काय काय आपण सांगणार त्याबद्दल, किंवा आपल्या सेकंड ज्या काही स्पीकर आहेत त्या आपल्याला माहिती देतील. पण मी काही जनरल आपल्याला इन्फॉर्मेशन आज शेअर करू शकतो. ऍज इट इज अ बेनिफिशियल लेजिस्लेशन, बरेच बेनिफिशियल लेजिस्लेशन झालेले आहेत की येस, ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की सोसायटीमध्ये लाईकवाईज प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज आपण बघतो, शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब, देन पॉक्सो आपण बघतो की प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल अब्युजेस ऑफ द चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल अब्युजेस ऍक्ट, आपण हे ऍक्ट ज्यावेळेस बघतो, दीज आर द स्पेशल स्टॅट्यूट्स. हे स्पेशल स्टॅट्यूट्स काय करतात
की yes, the object, while interpreting the provisions of these statutes, one has to keep in mind the intentions of the statute. आणि म्हणूनच ऑब्जेक्ट काय होता ह्या ऍक्टचा, या ऑब्जेक्टच्या संदर्भात आपण जर बघितलं तर आपण मी म्हणेल की इंदिरा शर्मा वर्सेस के शर्मा in fact the judgment you will find in 2013 2013 15 SCC 755. So always you will have to remember, so far as general information in respect of this act is concerned, when the question is raised in respect of the interpreting of the statute, then object of the legislation has to be considered. And this has been widely considered in the judgment Indra Sharma versus KV Sharma. And many things you will find in that particular judgment in respect of Domestic Violence Act. Then second judgment I would like to quote, that is Bhartiben Bipin Bhai Tamboli versus State of Gujarat. It is Gujarat High Court judgment 2018. It is crimes 11 Gujarat. Now who can be the aggrieved person? आपण हे सगळं बघत आहोत, आपण शिकत आहोत. अरे कुणी करायची नेमकं कंप्लेंट, मग ही आपली सासू जी आहे ती सुनेविरोधात करू शकते का, आणि मग त्या संदर्भातला कायदेशीर आपल्याला दाखला काय देता येईल, कायदेशीर आधार काय देता येईल. जसं आपण म्हटलं की एखाद्याने मेंटेनन्स थकवला तर या मेंटेनन्सच्या रिकव्हरीची प्रोसिडिंग काय. देन अल्टिमेटली सेक्शन 31 हॅज बीन गिवन whether the offense can be registered against the person for non-payment of the recovery of the maintenance. What are the recent judgments in respect of that? That issues we are going to deal in that particular course, my friends. So far as domestic violence is concerned, then why this act was required, whether there was no any other provision before to curtail the cruelty. Now the domestic violence term has been widely that has been interpreted or defined in the particular act. Now it may be a physical abuse, it may be a emotional abuse, it may be a sexual abuse, it may be a economical abuse. आणि मग ह्या प्रकारचे अब्यूज म्हणजे नेमकं काय, आणि कशाला इकॉनॉमिक अब्यूज म्हणायचं, कशाला सेक्शुअल, कशाला फिजिकल, कशाला इमोशनल. अँड इन दॅट रिस्पेक्ट व्हॉट हॅज बीन स्टेटेड at the relevant aspect by the honorable court, that is to be seen, हे आपण ह्या कोर्स मध्ये बघणार आहोत. Thereafter, starting from the basics, likewise yes, की जसं तुम्हाला मी सांगितलं की domestic relationship, because so far as being a aggrieved person to file the case, then you should be a aggrieved person for constituting or for bringing within the ambit of the aggrieved person, you should shared household. अरे हे शेअर्ड हाऊसहोल्ड नेमकं कशाला म्हणायचं, या संदर्भात काय काय जजमेंट्स आहेत, या संदर्भात नेमकं शेअर हाऊसहोल्ड बद्दल न्यायालय काय सांगतं. आणि या संदर्भात की अरे जर असं झालं की आत्ताचे रिसंटचे काही जजमेंट जे आपण बघतो की सिनियर सिटीजन आहेत, सासू सासरे सिनियर सिटीजन आहेत, नवरा बायकोचे भांडणं चालू आहेत. नाऊ once upon a time she has shared that particular household and now she is residing over there, she do not want to leave that particular house. Whether then senior citizenship act जो आपण म्हणतो, senior citizen act and DV act, what will be the conflict, how to deal with that particular conflict. म्हणजे सगळंच तुम्हाला त्या कायद्यामध्ये सांगायला किंवा शिकायला मिळेल असं तर निश्चितपणे आम्ही कुठल्याही प्रकारची काय म्हणतो आपण ते आश्वासन म्हणा किंवा अशी हमी तर कोणीच देऊ शकत नाही. बिकॉज एक्स्ट्रीमली आज सांगितलेली पोझिशन उद्या तीच असेल असंही आपण सांगू शकत नाही. कदाचित एखाद्या जजमेंटने ती बदललेली असेल, पण जास्तीत जास्त गोष्टी प्रॅक्टिकल अस्पेक्टनी आपल्यापर्यंत कन्वे करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू, एवढंच आम्ही त्यामध्ये सांगू शकतो. लाईकवाईज बऱ्याच गोष्टी आहेत. हाऊ टू ड्राफ्ट द कंप्लेंट, त्याबाबत मी म्हणेन की मॅडम जे आहेत प्रीती परदेशी, especially she is also practicing in the area of family court, dealing with the family matters also. So she will in detail explain you in respect of की अरे चॅप्टर्स काय काय असणार आहे, 10 दिवसात काय चॅप्टर्स असणार आहे, त्या चॅप्टर्स मध्ये काय काय इन्साइट्स तुम्हाला मिळणार आहेत, आणि त्याबरोबर मॅडमही आपल्याला सांगणार आहे की कोर्सचं स्वरूप कसं होतं. आणि त्यानंतर आपण जास्तीत जास्त जे काही विद्यार्थी आहेत किंवा जे पार्टिसिपंट्स असतील त्या पार्टिसिपंट्सचेही मतं जाणून घेऊ की नेमकं काय काय अडचणी येतात
आणि सगळ्यात जरी प्रश्नांची उत्तरं आम्हालाही ठाऊक नसतील तर वी विल ट्राय टू लर्न फ्रॉम द प्रॅक्टिकल आस्पेक्ट की जे आपल्याला अडचणी निर्माण होतात कोर्टामध्ये आणि त्या या डोमेस्टिक व्हायलन्सच्या संदर्भात कशा आपल्याला सॉल्व्ह करता येतील हे आपण येणाऱ्या अपकमिंग कोर्समध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळं मी आपला जास्त वेळ न घेता आपण लिमिटेड पर्पज करता आजचा वेबिनार ऑर्गनाईज केला होता. पुन्हा एकदा मी सांगतो बिकॉज काहींची शंका होती की नो विल गेट सम डिटेल इन्फॉर्मेशन बट इन डिटेल वी आर गोइंग टू डील इन अवर कोर्स. सो हॅव्हिंग सेड दॅट, thank you again for joining today's webinar and we will hope that definitely that course will help you in the future in practice area and hope you that we'll see you on 25th. Thank you so much. थँक्यू सो मच सर. सो आपले नेक्स्ट स्पीकर जे आहेत ॲडव्होकेट प्रीती सिंग परदेसी मॅम. Since 2007, ma'am is practicing in Pune District and Session Court. She is in panel of Child Independent Lawyer, Family Court Pune, Certified Student Counselor, Certified Psychological Counselor, Certified POSH Trainer, President of Parivar NGO, President of Legal Cell of Maharashtra Navanirman Sena, Pimpri, Chinchwad, honored by Divine HR Group for her work related women's awareness on their legal rights. Invited in ILS Law College as a judge for judging students on client counseling competition. Invited as a special speaker in Aram Law College, Pune on POSH Act. Invited by MIT Law School, Pune as panel member in panel discussion on women empowerment. Invited as a speaker on free legal aid services in MIT Law School, Pune. Invited as special speaker in SB Patil Public School on SPOSH Act. Member of LTF Pune, that is Lawyers Development Forum, Pune. Her Parivar NGO is selected by PCMC Secondary School to render their counseling to school students in 18 school in PCMC. Ma'am is also conducting session for students related to stress management, time management, goal setting, personality development, etc. in school and taking personal sessions also. सो मॅडमचा असा हा 17 वर्षांचा कोर्ट एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी आपल्याला वेळात वेळ काढून आपल्याला या कोर्सबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. सो मॅडम, मी तुमचं या कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे स्वागत करते. वेलकम मॅम. थँक्यू मॅम. स्टार्ट करू? ऐकू येते मॅम? येस येस. सर्वांना ऐकू येते ना? नमस्ते. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे की त्यांना वाटलं की मी हा कोर्स व्यवस्थित त्यांच्या इन्स्टिट्यूट तर्फे घेऊ शकते. सो ऍडव्होकेट राजेश काथोरे सर आणि ऍडव्होकेट तनुजा जाधव मॅडम यांचं परत एकदा धन्यवाद. आत्ताचा हा वेबिनार जसं राजेश सरांनी सांगितलेलं आहे तसा हा वेबिनार आपल्या कोर्स बद्दलची माहिती देण्यासाठीचा आहे आणि राजेश सरांनी अगदी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तर त्या ऐकल्यानंतर एखाद्याला असंही वाटू शकतं की ठीक आहे, मी ऍक्ट वाचेन, कॉमेंट्री वाचेन, केस लॉज वाचेन आणि मी करू शकतो. मी डोमेस्टिक व्हायलन्सची केस आल्यानंतर मी प्रॉपरली ती पूर्ण डील करू शकतो, करूही शकतो आपण ते वाचल्यानंतर. अभ्यास केल्यानंतर प्रत्येक एक गोष्ट होतच असते हे आपल्याला सर्वांना माहितीये. बट या कोर्समध्ये मी आधी हे सांगेन की जसं सरांनी सांगितलं, मला हे अजून एक ऍड ऑन करायचं आहे सर की आम्ही जेव्हा 3-4 वर्षांच्या प्रॅक्टिस नंतर काही गोष्टी आपण शिकत असतो पूर्ण एक्सपिरियन्स थ्रू किंवा नॉलेज घेता घेता, सिनियर्सला विचारता विचारता. या सगळ्या गोष्टी सर्व तर नाही म्हणू शकत पण मॅक्झिमम सगळ्या गोष्टी आपण शिकतो त्या 2-3 वर्षाच्या ज्युनियरशिप नंतर किंवा मग एक्सपिरियन्स घेऊन. पण या कोर्समध्ये 10 दिवसांच्या ह्याच्यात हा कोर्स असा डिझाईन केलेला आहे की मी आता ते सब्जेक्ट्सही सांगणार आहे आपल्याला की कोणते कोणते टॉपिक्स आपण इन्क्लूड केलेले आहेत. तर मला असं वाटतं की या प्रॅक्टिकल कोर्समध्ये सरांनी जे काही सांगितलं, मी जे काही म्हणते की आपण थेरॉटिकली सगळ्या गोष्टी जाणून घेऊ शकतो पुस्तक वाचून किंवा कॉमेंट्री वगैरे सगळं काही वाचून, पण प्रॅक्टिकल आस्पेक्ट ज्या गोष्टी प्रॅक्टिकली गरजेच्या आहेत आपल्याला कोर्ट प्रॅक्टिस करण्यासाठी, की अचानक काही आलं की समोरच्यानी ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस आपली स्टेप काय असायला हवी, त्यातलं जे काही नॉलेज आहे ते आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग अ सिंगल मिनिट मी सगळ्यात आधी सिलेबस किंवा मग टॉपिक्स जे आम्ही कव्हर करणार आहे
ते मी वन बाय वन आपल्याला सांगते आणि मग मी हेही डिस्क्राईब करेन की या टॉपिकमध्ये प्रत्येक एका सेशनमध्ये काय इन्क्लूड असेल, सो दॅट तुम्हाला ते महत्वाचं आहे जाणून घेणं की आपल्याला हा कोर्स करायची गरज पडणार पण आहे का नाही. कारण की आता मी बघते की 50-60 जण जॉईन झालेले आहेत, त्यापैकी सिनियर्स पण आहेत, खूप सारे जण आहेत की 5-10 वर्षांची ज्यांची प्रॅक्टिस झाली आहे, त्यांनाही वाटत असेल की याची गरज नाही. पण काही गोष्टी मी आता सांगेन तेव्हा तुम्ही डिसाईड करू शकताय. सो आपला 10 पैकी फर्स्ट चॅप्टर किंवा आय वुड से की टॉपिक आपला हा असणार आहे की कन्सेप्ट ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स. मी परत एकदा सांगते की कन्सेप्ट ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये स्कोप अँड अप्लिकेबिलिटी, ज्युरिस्डिक्शन या सगळ्या गोष्टी येतात. परत एकदा मी हेही सांगेन की डीव्ही वाचून तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील, पण ज्या गोष्टी प्रॅक्टिकली शिकायच्या आहेत स्कोप मध्ये आपण शिकणार आहे की जसं सरांनी सांगितलं की फक्त मॅरिड वुमन दाखल करू शकते का डीव्ही. डीव्ही ऍक्ट जेव्हा आला त्यानंतर खूप जास्त गोंधळ होता की कोण दाखल करू शकतं, कोणाविरुद्ध दाखल करू शकतं. तर यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली हे सांगणार आहे की जेव्हा आपण एखाद्या विडो तर्फे दाखल करणार आहे तर तिच्यासाठी कोणते रिलीफ्स असू शकतील किंवा त्याच्यासाठी आपण कसं प्लीडिंग करायला पाहिजे. सगळ्यात आधी मला हे सांगायचं की या कोर्समध्ये आपण सुरुवातच ही करणार आहे की क्लायंट्स कडून कसे आपण इन्स्ट्रक्शन्स घेणार आहोत, आपल्याला काय गरज आहे क्लायंट्स कडनं जाणून घेण्याची. आपण हा विचार करतो का की डीव्हीचा आहे तर डीव्हीच्या साठी स्पेशली आपल्याला काय इन्स्ट्रक्शन्स घ्यावे लागणार आहेत. आपण सर्रास जस्ट स्टोरी ऐकून घेतो, आपल्याला असं वाटतं की हा आपण 498 ची पण दाखल केलेली आहे, क्रिमिनल पण केलेली आहे, पण डीव्ही मध्ये काय सांगितलेलं आहे. मला अजून एक इथे सांगायचं की आपण स्मॉल विक्ट्रीज वर खूप आनंद मानत असतो. जसं की आपल्याला इंट्रीम मेंटेनन्स मिळाला आपण खुश होऊन जातो, पण मेन आपलं टार्गेट काय असतं की मेन पिटिशन आपल्याला सक्सेसफुली आपल्याला ते कम्प्लीट करायचंय. जर आपण मेन पिटिशन मध्ये जिंकलो तर त्या इंट्रीम रिलीफ पण आपल्याला कंटिन्यू होणार आहेत. कधी कधी असंही मी बघितलेलं आहे बऱ्याच जणांचं की मेन डीव्हीचं ऍप्लिकेशनच रिजेक्ट झालेलं आहे. का तर वी डोंट हॅव अ प्रॅक्टिकल नॉलेज, वी आर लॅगिंग बिहाइंड की आपल्याला प्लिडिंग्स कशा करायच्या होत्या, काय चुकलं होतं. तर कन्सेप्ट ऑफ डीव्ही मध्ये स्कोप ऍप्लिकेबिलिटी मध्ये जेव्हा आपण विडो तर्फे दाखल करतोय, सासू तर्फे दाखल करतोय, मॅरिड वुमन तर्फे दाखल करतोय, काय प्लिडिंग्स असायला पाहिजेत हे आपण बघणार आहे. आपण हे बघतो की लिव्ह इन मध्ये आपल्याला हे नॉलेज आहे की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये पण जर कोणी असेल तर डोमेस्टिक व्हायलन्स दाखल करू शकतो. त्याबद्दलच्या गोष्टी आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये सगळ्या प्रॅक्टिकल अँगलनी बघणार आहे. ज्युरिस्डिक्शन, आता आपण म्हणाल की ज्युरिस्डिक्शनचं सेक्शन आहे आम्ही वाचू आणि त्यानुसार आपण ज्युरिस्डिक्शन बसवू शकतो. पण जेव्हा मी फॅमिली कोर्टमध्ये माझं लेक्चर घेतलं होतं तेव्हा मी हाच प्रश्न विचारला होता की ज्युरिस्डिक्शन कुठे कुठे. बऱ्याच जणांना हेही माहिती नाही की एक स्पेशल ज्युरिस्डिक्शन दिलेला आहे क्लॉज, तर तो कसा, त्याच्यासाठी प्लिडिंग्स काय करायच्या आहेत. परत मी हेच सांगते की जेव्हा आपल्याकडे क्लायंट येतो तेव्हा आपल्याला त्याला पूर्ण जस्टिस द्यायचं असतं, त्याच्या कन्व्हिनियन्सनी करायचं असतं. त्या कन्व्हिनियन्स आणि त्याला जस्टिस देण्याचा रोल आपला आहे आणि त्याच्यासाठी क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी वाटत असतात, पण जेव्हा समोरचे ऍडव्होकेट ऑब्जेक्शन घेतात तेव्हा आपल्याला त्या चुका कळतात की अरे ही चूक झालेली आहे, पण त्यावेळेस खूप जास्त ते लेट झालेलं असतं. सो फर्स्ट चॅप्टर मध्ये आम्ही सांगतोय कन्सेप्ट ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स, स्कोप ऍप्लिकेबिलिटी, लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल आम्ही सगळं सांगणार आहे अलॉंग विथ रिसेंट जजमेंट्स आणि ज्युरिस्डिक्शन, वेअर टू फाईल, हू कॅन फाईल वगैरे. सेकंड आहे व्हेरियस रिलीफ्स अंडर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. परत तुम्ही सगळे हे म्हणाल की रिलीफ्स दिलेले आहेत सेक्शन 18 पासून आम्ही वाचू शकतोय, पण गोष्ट अशी असते की आपल्याला कोणता रिलीफ, आपण फक्त काय करतो बिंग अ ज्युनियर, कधी कधी असं वाटतं की आपण ड्राफ्ट कॉपी पेस्ट करत असतो. आपल्याला हेही लक्षात येत नाही की कोणते रिलीफ्स आपल्या केसशी साधर्म्य आहेत किंवा कोणते रिलीफ्स मागण्यासाठी आपल्याला प्लिडिंग्स कशी करायची आहे हे तिथे प्रत्येक एका रिलीफसाठी तिथे शिकवलं जाणार आहे. जर तुम्ही मॉनिटरी रिलीफ सांगितलं तर त्याच्यातही डिफरन्शिएट आहे, मेंटेनन्स आहे, कंपन्सेशन आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सो हाऊ टू ड्राफ्ट इट या गोष्टी तिथे सांगितल्या जातील. तिसरा चॅप्टर असेल किंवा तिसरा टॉपिक असेल खूप महत्वाचा आहे, हाऊ टू ड्राफ्ट अ कंप्लेंट किंवा पिटिशन म्हणूयात आपण, पिटिशन ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स. आता मी जेव्हा लेक्चर घेतलं होतं तेव्हा मी प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, राईट फ्रॉम ज्युरिस्डिक्शन टिल आपलं व्हेरिफिकेशन क्लॉज पर्यंत की आपलं प्लीडिंग कसं असायला हवं. आपल्यापैकी किती जणांना डोमेस्टिक व्हायलन्स रूल्स माहिती आहेत मला माहिती नाहीये, किंवा डोमेस्टिक व्हायलन्स रूल्सचा अभ्यास देखील केलेला असेल
हेही मला माहिती नाहीये. या कोर्समध्ये हे सांगितलं जाणार आहे की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट सोबत डोमेस्टिक व्हायलन्स रूल्स किती महत्वाचे आहेत वाईल प्लीडिंग आर पिटिशन किंवा ऍप्लिकेशन. वन कॅन टेक ऑब्जेक्शन की हे प्रॉपर दिलेल्या रूल्स पैकी किंवा मग गाईडलाईन्स सारखं नाहीये, तर तिथे प्रॉपरली ते शिकवलं जाणार आहे. चौथा आपला टॉपिक असणार आहे हाऊ टू ड्राफ्ट इंट्रीम ऍप्लिकेशन. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आपण हे बघत असतो की जनरली ही प्रॅक्टिस आहे की आपण एक्झिबिट 1चं कॉपी करतो एक्झिबिट 5ला आणि जस्ट आपण प्रेयर क्लॉज चेंज करत असतो. खरं तर तसं नाहीये. इंट्रीम ऍप्लिकेशन मध्ये काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्या की एक्झिबिट 1 मध्ये असतील त्याच कॉपी करायच्या आहेत का त्यांना वगळून दुसऱ्या गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत प्लीडिंग्स मध्ये त्या गोष्टी ऍड ऑन करायच्या आहेत. त्याच्यासाठी क्लायंट कडनं काय इन्स्ट्रक्शन्स घ्यायचे आहेत या सगळ्या गोष्टी तिथे सांगितल्या जातील. मी इथे एक गोष्ट ऍड करते की जिथे जिथे आपण कंप्लेंट किंवा मेन पिटिशन, इंटेरियम ऍप्लिकेशन, से, रिप्लाय, WS, मॉडिफिकेशनचे अर्ज, अपील, हे सगळं ड्राफ्ट, द जेन्युइन रिअल ड्राफ्ट आम्ही तुम्हाला शेअर करणार आहे जे की ऑलरेडी कोर्टातले आहेत. त्यामुळे तुम्हाला एक रियालिटी कळेल की कसे असायला पाहिजे. फक्त असं नाहीये की आपण कुठेतरी गेलो तिथून ड्राफ्ट मागवलेला आहे कॉपी पेस्ट केलाय, तसं नाहीये. मी स्वतः जे दाखल केलेले ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक एंटायर आयडिया येऊन जाईल की कोणत्या कोणत्या पद्धतीचे केसेस आल्यानंतर कसे ड्राफ्ट असू शकतात किंवा कसे प्लीडिंग्स आपल्याला करायचे आहेत. तर त्यात इंट्रीम मेंटेनन्स ऍप्लिकेशन पण असेल, त्याचा ड्राफ्ट असेल आणि त्याचा रिप्लाय देखील असेल. पुढचा आपला टॉपिक आपण कव्हर करत आहोत हाऊ टू प्रिपेअर WS, रिटर्न स्टेटमेंट, से, रिप्लाय. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना हेही माहिती नाहीये की किंवा नसेलही, बऱ्याच जणांना माहितीही असेल की डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये कमीत कमी 6 ते 8 डिफेन्सेस आपण घेऊ शकतो. देर आर 6 to 8 डिफेन्सेस जनरली रेस्पॉन्डंट घेऊ शकतो, पण आपल्याला त्याची कल्पनाच नाहीये. तर ते कोणते डिफेन्सेस आहेत? जर आपण रेस्पॉन्डंट तर्फे आहोत तर आपल्याला कसे प्लीडिंग्स करायचे, ड्राफ्टिंग कसे करायचे, ते डिफेन्सेस कधी यूज करू शकतोय, कशा पद्धतीने तुमचा डिफेन्स असायला पाहिजे, जेणेकरून की जर केस अशी असेल की बाबा रिजेक्शनचीच असेल तर ती तुमच्या मेरिट्सवर व्हायला पाहिजे. बट परत मी हे सांगते की प्रॅक्टिकली तुम्हाला ते नॉलेज असायला पाहिजे, मग तुम्ही प्लीडिंग करू शकता, मग तशी ड्राफ्टिंग तुमची असेल. त्यामुळे हाऊ टू प्रिपेअर WS, त्याचा देखील ड्राफ्ट तुम्हाला शेअर केला जाईल. नेक्स्ट आहे ड्राफ्टिंग ऑफ मिसलेनियस जे आहे, रिकॉलिंग ऑफ नोटिसेस, स्टॉपेजेस प्रोसिडिंग, स्क्वॅशिंग ऑफ कंप्लेंट, या सगळ्यांचं महत्व ते कधी तुम्ही करू शकता आणि त्याचा ड्राफ्ट देखील आमच्याकडनं तुम्हाला दिला जाईल की क्वॅशिंग ऑफ पिटिशन तुम्ही करू शकताय, नाही करू शकत, तुमच्या ग्राउंडवर करू शकताय तर ते कुठे करायचं आहे, प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला तिथे दिलं जाईल. सगळ्यात मेन सेकंड आहे हाऊ टू टेक क्रॉस एक्झामिनेशन इन DV. आपण सर्रास नॉर्मल मध्ये बऱ्याचशा जणांना हेही माहिती नसतं की हाऊ टू लीड इव्हिडन्स, इथून आपलं सुरू होतं. लिडिंग क्वेश्चन्स म्हणजे काय आहे? नॉर्मली आपण दुसऱ्या केसेसमध्ये क्रॉस घेतो, तसंच DV मध्ये घ्यायची गरज आहे का? DVचा परत आपण फर्स्ट पॉइंटवर येऊयात, ऑब्जेक्ट स्कोप. या गोष्टी जर जाणून घेतल्या की DV प्रूफ करण्यासाठी तुम्हाला ऍक्युरेट क्रॉस कशावर घ्यायची आहे, किंवा लिमिटेड म्हणेन मी, लिमिटेड घ्या बट त्याच्याशी रिलेटेड फक्त, तर ती क्रॉस घेण्यासाठी आपल्याला इथे मार्गदर्शन होणार आहे. चीफ तर खूप सोपं झालेलं आहे आता, डिपेंडिंग अपॉन युअर पिटिशन एव्हिडन्स ऍफिडेव्हिट. पण क्रॉस साठी महत्वाचं DV मध्ये हे आहे की DV प्रूफ करण्यासाठी फक्त काही मोजक्या गोष्टी आपल्याला प्रूफ करायच्यात, पण त्या कोणत्या त्या इथे शिकवल्या जातील. पुढे मिसलेनियस मध्ये आज आपण बघतो की बऱ्याच जणांची प्रॅक्टिस अशी झालेली आहे की मॅटर स्ट्रेच करण्यासाठी किंवा मेरिट असेल तेव्हाही मॉडिफिकेशनचा अर्ज येतो, ऑल्टरेशन ऑफ ऑर्डरचा अर्ज येतो, अमेंडमेंट इन DV येतं. ते कोणत्या स्टेजला करू शकतोय, कशा पद्धतीने करू शकतो. कधी कधी असंही होतं की मॉडिफिकेशनचा किंवा ऑल्टरेशन ऑफ ऑर्डरचे अर्ज सर्रास रिजेक्ट होतात कारण की आपली ड्राफ्टिंग त्या पद्धतीची नसते. का आपल्याला मॉडिफिकेशन करायचंय किंवा ऑल्टरेशन करायचंय, त्याचे ग्राउंड्स काय असायला पाहिजे, हे आपल्याला इथे केस लॉ सकट शिकवलं जाणार आहे. याचे पण ड्राफ्ट आपल्याला शेअर करण्यात येतील. नेक्स्ट आपल्याला सांगणार आहे की हाऊ टू आर्ग्यू डोमेस्टिक व्हायलन्स केस. जेव्हा आपण आता बिंग अ ज्युनियर, आपल्यापैकी बरेच जण ज्युनियर्स आहेत,
त्यांना याही गोष्टी कळत नसतात की फायनल आर्ग्युमेंट जेव्हा असतं तेव्हा कोणते पॉइंट्स घ्यायचे आहेत आणि कोणते नाही घ्यायचे आहेत. या सगळ्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज अगदी म्हणजे ड्राफ्ट शेअरिंग पासून एक्झिबिट 1 WS मधल्या काही एव्हिडन्सेस असतील, डॉक्युमेंट्स असतील, या सगळ्या गोष्टींचा ओहापोह करून आर्ग्युमेंट कशी करायची हे प्रॅक्टिकली आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. ड्राफ्ट घेऊन दाखवणार आहे. तुमच्याकडे जेव्हा ड्राफ्ट असतील तेव्हा तुम्ही आणि आम्ही असे म्हणून आर्ग्युमेंटचे पॉइंट्स कसे असायला पाहिजेत हे देखील दाखवणार आहे. नेक्स्ट आपलं असणार आहे अपील, जजमेंट झाल्यानंतरचं. आता अपिलासाठी बऱ्याच जणांना परत वाटेल की ठीक आहे, कॉपी पेस्ट अपील असतं, पण तसं नाहीये. अपिलाचं स्क्रॅच पासून आपल्याला हे सांगण्यात येणार आहे की अपील कसं असावं डीव्हीचं, जेणेकरून आपण कोणत्याही दुसऱ्या अपिलांमध्ये पण जर अपील दुसऱ्या केसेससाठी पण दाखल करायचं असेल तर स्क्रॅच पासून जेव्हा आपण हे शिकणार आहोत की अपील म्हणजे काय, त्याच्यात कोणते ग्राउंड्स घ्यायचे असतात आणि ते अपील टिकवण्यासाठी किंवा मग मेरिट काय असतं अपीलमध्ये, या सगळ्या गोष्टी ड्राफ्ट सकट इथे दाखवल्या जाणार आहेत. तर हे झालं 10वी. आता क्वेश्चन अँड आन्सरचा जेव्हा शेवटचा दिवस असेल तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला सांगितल्या जाणार आहेत. तर एंटायरली 1 to 10 ज्या काही सिलेबसमध्ये टॉपिक्स आहेत मी हे सगळे सांगितलेले आहेत. हे एक थोडक्यात आहेत, बट याच्यामध्ये मला फक्त हे सांगायचं जसं राजेश सरांनी सांगितलं की आम्ही परफेक्ट किंवा मग एक्सपर्ट नाहीये की 100% आम्ही सगळ्या गोष्टी सांगू शकू. पण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की प्रॅक्टिकली आपल्याला कोर्टात ज्या ज्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत तितका सगळा प्रयत्न आहे की सगळ्या गोष्टी आम्ही इथे इन्क्लूड केलेल्या आहेत. लास्टली मला हेच सांगायचंय की आपल्याकडे जेव्हा क्लायंट येतो तेव्हा आपल्यावर विश्वास ठेवून तो आलेला असतो की यांना नॉलेज आहे आणि हे मला जस्टिस देणार आहेत. दो ठीक आहे, हे ठीक आहे की आपण 10 जणांना विचारू, आपण अभ्यास करू, दॅट इज अ डिफरंट थिंग. पण जेव्हा तो आपल्याकडे आलेला असतो तेव्हा आपलंही हे कर्तव्य आहे की आपल्याला एंटायर नॉलेज आपल्याला जर मिळत असेल कुठून तर आपण ते घेऊन आपण पुढे त्याला जस्टिस मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला कधीही चांगला. सो आय विश की जास्तीत जास्त जणांना याचा फायदा व्हावा आणि आम्ही तसाच प्रयत्न करू. थँक्यू. नक्कीच मॅम, नक्कीच. आणि थँक्यू सो मच मॅम. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मुलांच्या ज्या काही शंका होत्या किंवा त्यांना या कोर्सबद्दलची जी काही क्युरियोसिटी होती त्याबद्दलचं तुम्ही त्यांना अगदी छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मला आय एम शुअर की त्यांच्यामध्ये आता ही उत्सुकता निर्माण झालेली असेल की आपण हा कोर्स नक्कीच जॉईन करावा. त्यातले बेनिफिट्स प्रॅक्टिकल ओरिएंटेड बेस ऑनलाईन पद्धतीने आपण त्यांना जो कोर्स शिकवणार आहोत हा त्यांना नक्कीच त्यांच्या लिगल करिअर करता हा उपयोगाचा होणार आहे.